आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. जंतर मंतरवरून पोलिसांनी उचलून नेलेल्या सोनम वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच. कुठलेही वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार. तर उद्या संसदेवर मोर्चा काढणारच आंदोलकांचा निर्धार. सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानात शिवाजी पार्कवर एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा देणार. जंतर मंतरवरील पोलीस कारवाईबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. तुरुंगात असलेल्या मोठेगावकरांच्या RCC क्लासचा नीट निकालानंतर जल्लोष. आनंदोत्सवानंतर काही मिनिटात CBIकडनं क्लासची झाडाझडती. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. 6 फुटीर खासदारांच्या गटाला शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता. भाजप शिवसेनेत कुठलीच कुरघोडी नाही. सकारात्मक स्पर्धा असायला पाहिजे. झी 24 तासच्या मराठवाडा सन्मान कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं विधान. अत्याचाराच्या घटनेनं बुलढाणा हादरलं. चाकू विड्याचा धाक दाखवत दोघांकडनं विवाहितेवर अत्याचार. मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. दागिने दुप्पट करण्याचा आमिष दाखवत माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक. सराफाविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. झी 24 तास मराठवाडा सन्मान. राजकारण, समाजकारण, उद्योग, सांस्कृतिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. फुटबॉलच्या महाकुंभात अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जगज्जेते पदासाठी लढत. मेस्सीची जादू की स्पेनचा अभेद्य बचाव ठरणार वरचढ. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सोलापुरात प्रवेश. नातेपुते इथं पालखीचा मुक्काम तर तुकोबांच्या पालखी इंदापूरकडे मार्गस्थ. पालखीचा मुक्काम आज सराटीमध्ये. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आज काय विशेष या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि सुरुवातीलाच पाहूयात आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या. यातली पहिली मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातनं. जंतर मंतरवरील कारवाईच्या नंतर देखील सोनम वांगचुक हे उपोषण करण्यावर ठाम आहेत. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तर सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेले आहेत. शिवाजी पार्कवर एकत्र येत वांगचुक यांच्या आंदोलनाला ते पाठिंबा देणार आहेत. तर जंतर मंतरवरील पोलीस कारवाईबाबत राज ठाकरे तिथे नेमकं काय बोलतात याकडे देखील आता आपलं लक्ष असणारच आहे. आजची दुसरी मोठी बातमी. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टानं दणका दिलाय. कल्याण कोर्टाकडून मंजूर जामीन हायकोर्टाने रद्द केलेला आहे. तर रमेश म्हात्रेंना आज संध्याकाळी 5 पर्यंत पोलिसांना शरण यावं असे देखील आदेश कोर्टाने दिलेले आहेत. आजची तिसरी लक्षवेधी बातमी क्रीडा विश्वातून. फुटबॉलचा किंग कोण हे आज ठरणार आहे. फुटबॉलच्या महाकुंभात अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जगज्जेते पदासाठी लढत होणार आहे. यात स्पेनची जादू की यामध्ये मेस्सीची जादू चालणार का स्पेनचा अभेद्य बचाव हा वरचढ ठरणार याकडे देखील संपूर्ण जगाचं आज लक्ष लागलेलं आहे. तर या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांसंदर्भात सविस्तर अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद तुपे आपल्यासोबत मुंबईतनं जोडले गेलेले आहेत. ठाकरे बंधूंच्या आंदोलनासंदर्भात गोविंद याच्याकडनं आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत. डोंबिवलीमधून सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सीमाकडनं आपल्याला हायकोर्टाकडनं रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. ते संपूर्ण प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्यासोबत मुंबईमधून तेजश्री गायकवाड देखील जोडली गेलेली आहे. फुटबॉलचा किंग कोण आणि फुटबॉलच्या या अंतिम सामन्यासंदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला तेजश्रीकडनं घ्यायचे आहेत. वळूयात आजच्या पहिल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. वांगचुक यांचं
रुग्णालयामध्ये देखील उपोषण सुरूच आहे. वैद्यकीय उपचार घ्यायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. जंतर मंतरवरून उचलून नेल्यानंतर देखील त्यांचं आंदोलन सुरूच आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. वांगचुक यांची तब्येत खालावल्याच्या नंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवरून उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र वांगचुक त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी रुग्णालयामध्ये देखील आपलं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे. वांगचुक यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिलाय अशी माहिती समोर येते. तर पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेत रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाची धुरा त्यांच्या पत्नीनं आता हाती घेतली. आपण 20 जुलैचा मोर्चाचं नेतृत्व करणार असून मोर्चा निघणारच असा ठाम निर्धार वांगचुक यांच्या पत्नीनं केलेला आहे. अगर सोनम की तबीयत, मुझे तो नहीं लगता कि उसमें कुछ खराब है उनकी तबीयत, बिल्कुल ठीक है. और हम एक थर्ड पार्टी लैब से दोबारा वो टेस्ट रिपीट करने जा रहे हैं बिना उनको दवाई देने के पहले, और वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे. और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है. और अगर सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी. और वो होगा मंडे को. जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी शुभंग ठाकुर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. शुभंग जी, अभी क्या हालात है जंतर मंतर पर? हम देख रहे हैं कि भारी संख्या में पुलिस बल जो है तैनात किया हुआ है. अभी के क्या हालात है? पर एक बवाल देखने को मिला जब एक तस्वीर अगर मैं आपको बाहर की दिखाऊं तो ये जंतर मंतर के जस्ट एंट्री पर हम इस वक्त खड़े हैं. आप देख सकते हैं तमाम अर्धसैनिक बल यहाँ पर मौजूद है. आरएएफ की टीम यहाँ मौजूद है. अगर मैं भीड़ आपको यहाँ पर दिखाऊं तो आप देख सकते हैं कि आम दिनों के मुकाबले आज सुबह की भीड़ बहुत ज्यादा है. आम दिन जो जितने भी दिन चाहे बाकी के 21-22 दिन प्रोटेस्ट था, उससे ज्यादा भीड़ आपको यहाँ आज देखने को मिलेगी. यहाँ पर जो प्रदर्शनकारी है उनकी तरफ से लगातार आरोप लगाए गए हैं कि दिल्ली पुलिस की टीम जबरदस्ती अंदर घुसी थी और सोनम वांगचुक को उनकी मर्जी के खिलाफ यहाँ से ले जाया गया था. आपको बता दें, सोनम वांगचुक का अस्पताल में जो वाइटल्स हैं वो एकदम ठीक आए हैं, जिसकी वजह से सोनम वांगचुक की पत्नी ने अब आगे इलाज कराने से मना किया है. सीजेपी द्वारा कुछ दिन पहले ही हेल्पलाइन नंबर भी जारी किया गया था, क्योंकि 20 जुलाई को पार्लियामेंट का जब मॉनसून सत्र जो है वो शुरू होगा, तो ऐसे में एक मार्च का यहाँ पर अनाउंसमेंट की गई है. हालांकि दिल्ली पुलिस का कहना है कि उन्हें अभी तक इसको लेकर के कोई परमिशन नहीं मिली है. धारा 163 जो है बीएनएस की वो लगाई गई है, ऐसे में वो इजाजत नहीं देंगे. देखना ये खास होगा कि जब कल की मार्च शुरू होगी तो यहाँ पर जरूर क्या होता है. लेकिन एक तस्वीर अगर मैं आपको अभी की दिखाऊं तो आप देख सकते हैं पूरा विपक्ष का जो सपोर्ट है वो लगातार सीजेपी को मिलता जा रहा है, इस प्रदर्शन को यहाँ पर मिलता जा रहा है. साथ ही साथ जो बॉलीवुड एक्ट्रेसेस है, चाहे अन्य एक्टर हो, उन सभी का भी यहाँ पर सपोर्ट लगातार इस प्रदर्शन को लेकर के मिला है. चाहे बड़े बड़े सितारे हो, ऋतिक रोशन हो, तमाम लोगों ने अपना सपोर्ट सीजेपी के इस प्रदर्शन को लेकर के दिया है. तस्वीर आप साथ देख सकते हैं कि स्टेज पर इस वक्त अभी भी मौजूद है. आपको बता दें, सीजेपी के संस्थापक अभिजीत बिस्के ने कल इस बात को ऐलान किया था कि अब से वो यहाँ पर अनशन पर बैठेंगे. तो आज उनके अनशन का दूसरा दिन है. आप देख सकते हैं भीड़ भाड़ यहाँ पर लगातार मौजूद है. नारेबाजी यहाँ पर की जा रही है. लगातार जो यहाँ के लोग हैं वो आरोप ये लगा रहे हैं कि दिल्ली पुलिस ने उनके साथ मारपीट की थी और उसके बाद यहाँ से सोनम वांगचुक को लेकर के गए थे. मारपीट की थी और उसके बाद यहाँ से सोनम वांगचुक को लेकर के गए थे, जिसकी वजह से आपको यहाँ पर लगातार आक्रोश भी लोगों में देखने को मिलेगा. अब आपको जो हम तस्वीर दिखा रहे हैं ये आज सुबह की है. अगले जो 20 जुलाई को जो परमिशन थी दिल्ली पुलिस से मांगी गई थी, फिलहाल वो परमिशन दिल्ली पुलिस ने यहाँ पर नहीं दी है. दिल्ली पुलिस का कहना है कि उनको कोई ऑफिशियल परमिशन प्रदर्शन के लिए वो नहीं मांगी गई है. पार्लियामेंट में जो है वो शुरू हो पाता है या फिर दिल्ली पुलिस तमाम प्रदर्शनकारियों को देती है. जी शुभम, हम देख रहे हैं कि अभी 20 जुलाई का जो मार्च होगा उसको लेकर सरकार की क्या भूमिका रहेगी वो देखना भी महत्वपूर्ण होगा. बहुत बहुत शुक्रिया ही सारी जानकारी के लिए. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेले आहेत. शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. शिवतीर्थवर एकत्र येत वांगचुक यांना पाठिंबा देणार आहेत. जंतर मंतरवरील कारवाईबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. आज ठाकरे बंधू दादरमधील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एकत्र येऊन वांगचुक यांच्या
या एकूण आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार आहेत. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या समोर दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सगळ्यांनी एकत्र या, तर तुम्ही तिकडे जाणं एकत्रपणे. इथे राहून तुम्हाला का सगळी आंदोलनं करायची आहेत? तुम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता येतं, मग आंदोलन स्थळी जायला काय प्रॉब्लेम आहे? सोनम वांगचुक यांचे वडील सुद्धा जेव्हा आंदोलनावर आधी बसले होते, असंच उपोषण लडाखसाठी त्यांच्या वडिलांनी केलं होतं. इंदिरा गांधी स्वतः फ्लाईटनी जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं होतं. आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्रेच्या ईस्टमध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील. तसं होत नाही. तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार. पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं असेल तर तुम्ही दिल्लीत जाणं अपेक्षित होतं. इतर सगळे नेते दिल्लीत जाऊन त्यांना भेटले, तर तुम्ही का म्हणजे कशाची वाट बघताय? का तुम्हाला फक्त हा राजकीय मुद्दा असेल? फार लवकर त्यांना ते कळलं की आपण गेलं पाहिजे. अगदी 21 दिवसाची वाट बघत होते, पण आज गेलेत तर त्यांचं अभिनंदन म्हणायला पाहिजे. आणि तिथे राहा, 20 तारखेपर्यंत राहा, त्या मोर्चाला देखील उपस्थित राहा आणि वडिलांनाही घेऊन जा. वडील काही तितके म्हातारे झालेले नाही आहेत तुमचे. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन करण्याचे प्रत्येकाला अधिकार आहे. आता अंजलीताई अमित ठाकरे यांना काय आवाहन करतात आणि त्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर काय भाष्य करतात, आता आम्हाला बघायचं आहे. यावर अमित ठाकरे आणि राज ठाकरे काय उत्तर देतात. सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. अतिरेक्याला पकडावं तसं वांगचुक यांची धरपकड केली. भाजपच्या अंगात प्रभू श्रीराम यांच्याऐवजी सैतान घुसलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले. तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली. आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली, त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? आणि थेट जाऊयात, गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. यावेळी कारण वेगळं आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे आणि किती महत्त्वाचा ठरणार आहे? आपण जर बघितलं तर आजच्या या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. कारण का हे शिवतीर्थावर होणारं आंदोलन आहे आणि शिवतीर्थावरच्या अशा एकत्र आंदोलनाला दोन्हीही ठाकरे एकत्र पहिल्यांदाच येताना पाहायला मिळत आहेत. आणि विषय जो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू आहे, जे हॉस्पिटलमध्ये हे उपोषण सुरू आहे, या सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे जे ठाकरे आहेत ते एकत्र येत आहेत. आजचे जर या ठिकाणी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं अपील जर बघितलं किंवा सामनामधलं अपील जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे की ज्या परिस्थितीमध्ये पाऊस असो, ऊन असो, वारा असो, अशा कुठल्याही परिस्थितीला न जुमानता भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी भगवं वादळ जे आहे ते शिवाजी पार्कवर दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे आव्हान आहे ते शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील त्यांना करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि गेल्या काही दिवसापासून या सर्व आंदोलनाला पाठिंबा देत असताना राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र असेल किंवा अमित ठाकरे यांनी त्यांच्या आंदोलनाला दिलेली भेट असेल किंवा उद्धव ठाकरेंकडून वारंवार मांडली जाणारी भूमिका असेल, या पार्श्वभूमीवर आज मुंबईत होणारं हे आंदोलन या ठिकाणी आक्रमक स्वरूपाचं असेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, मनसैनिक एकत्र आल्याचं पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या वेळेला राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील नेमकी काय भूमिका मांडतात. आणि उद्या जे 20 तारखेला जंतर मंतरवर जे या ठिकाणी देशभरातील लोकांना अपील करून जे आंदोलन केलं जाणार आहे त्या आंदोलनामध्ये हे सहभागी होत आहेत का, तशा पद्धतीचं सहभागी होण्याच्या सूचना शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील त्यांना देत आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीनं राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत तर कदाचित राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलनाला जाण्यासाठीची काय भूमिका घेत आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं परखड आणि शेलक्या शब्दात टीका करत आहेत, त्यामुळं आजचं जे
जे या ठिकाणी आंदोलन आहे ते एक विशेष असणार आहे, कारण का राज ठाकरे नेमका अर्थातच गोविंद काय आजचं समाचार आंदोलन हे घेत आहेत अनेक अर्थाने ते सुद्धा विशेष याच्या महत्त्वाचं आंदोलनात ठरणार आहे आणि राज ठाकरे विशेषतः दिल्ली पोलिसांनी केलेल्या या एकूणच कारवाई संदर्भात काय बोलतात याकडे देखील आज दिवसभर आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी. डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेचा जामीन उच्च न्यायालयानं रद्द केलाय. आज संध्याकाळी 5 पर्यंत रमेश म्हात्रेनं पोलिसांना शरण जावं, अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन देखील न्यायालयानं केलं. आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, आपण पाहतोय उच्च न्यायालयाने हा जामीन रद्द केलेला आहे, त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणाकडे आणखी लक्ष लागलेलं आहे. काय अपडेट्स? नक्कीच रमेश म्हात्रेला कुठेतरी दिलासा मिळाला असं त्यांना वाटत होतं, मात्र अशातच त्यांना एक मोठा झटका उच्च न्यायालयाने दिलेला आहे. रमेश म्हात्रेच्या अडचणीत आता वाढ होताना पाहायला मिळते. या प्रकरणाची सुमोटो दखल घेत उच्च न्यायालयाने काल विशेष सुनावणी घेतली आणि या सुनावणी दरम्यान त्यांना जे जामीन कल्याण सत्र न्यायालयाने दिलेलं होतं ते जामीन रद्द करत उद्या म्हणजे आज 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जा असे आदेश दिले आणि जर 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे आणि त्याचे इतर साथीदार जर शरण नाही गेले तर त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करायची प्रक्रिया सुरू करा असंही काल कोर्टाने सांगितलं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे जे प्रकरण आहे ते चर्चेत आहे आणि रमेश म्हात्रेच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल विशेष सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने एकीकडे रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करत दुसरीकडे कल्याण सत्र न्यायालयाने ज्या पद्धतीने जामीन मंजूर केला त्यावरून कल्याण सत्र न्यायालयावरती देखील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. रमेश म्हात्रेची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती लक्षात न घेताच जामीन मंजूर केला गेलेला आहे. सोबतच या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात न घेताच या संपूर्ण प्रकरणातच रमेश म्हात्रेसह इतर 4 साथीदारांना जामीन मंजूर केलेला आहे असं म्हणत कल्याण सत्र न्यायालयावरती देखील ताशेरे ओढलेले होते. सोबतच रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील जे डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये देखील एक रोष निर्माण झालेला होता. त्यामुळे उद्या सोमवारी संपाला देखील डॉक्टर जे आहे ते सुरुवात करणार होते. मात्र काल ज्या पद्धतीनं सुमोटो घेत कोर्टाने विशेष सुनावणी घेतली आणि त्या विशेष सुनावणी दरम्यान रमेश म्हात्रेला कोणताही दिलासा नाही असं जेव्हा म्हटलं तेव्हा दुसरीकडे कोर्टाने डॉक्टरांना सुद्धा म्हटलं आणि त्यांना देखील सांगितलं की ज्या पद्धतीने संप पुकारण्यात आलेला आहे तर तशा पद्धतीने जर संप पुकारला तर रुग्णालयांवरती मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा संप मागे घ्या असंही कोर्टाने सांगितलं. त्यामुळे कोर्टाने महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत आणि दुसरीकडे रमेश म्हात्रेच्या देखील आता अडचणी वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी. आणि आता क्रीडा विश्वातनं फुटबॉल विश्वातनं खरं तर एक महत्त्वाची बातमी. फुटबॉल विश्वचषक 2026चा महाअंतिम सामना आज रविवारी गतविजेता असलेला अर्जेंटिना आणि युरोपियन विजेता स्पेन यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सोमवारी 20 जुलैला मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा युवा स्टार लामिन यामाल यांच्यामधील ऐतिहासिक लढत म्हणून पाहिला जातोय. डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आपलं 4थं विश्वचषक विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने उतरेल तर 2010चा विश्वचषक विजेता स्पेनचा संघ आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी खेळणार आहे. त्यांनी उपांत्य फेरीमध्ये फ्रान्सला 2-0 पराभूत करून फायनल गाठलेली आहे. आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात. माझे सहकारी तेजश्री गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहेत. तेजश्री, आपण पाहतो की खरं तर पहिल्या दिवसापासून आपण फुटबॉलच्या महाकुंभासंदर्भात प्रत्येक मॅच संदर्भात सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आणि या संदर्भातल्या सविस्तर माहिती खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आता सर्वांच्या नजरा या अंतिम सामन्याकडे लागलेल्या आहेत, फायनल मॅचकडे लागलेल्या आहेत. मेस्सी ची जादू या फायनल मॅचमध्ये चालणार का, हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या एकंदरीतच फायनल मॅच संदर्भात काय सांगशील, कशा पद्धतीनं हा सामना खेळला जाऊ शकतो?
अगदी श्रीकांत, गेले 40 दिवस झालं आपण हा फुटबॉलचा महाकुंभ अनुभवत आहोत. इतक्या अटीतटीचे सगळे सामने झाले आहेत. यावेळेस जेवढे प्रिडिक्शन केले गेले होते की अमुक एक सामना हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, असं काहीच घडलेलं नाही आहे. अगदी शेवटच्या क्षणाला काही सामने फिरलेले आहेत आणि आता महाअंतिम सामना रंगणार आहे जो अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यामध्ये होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जेंटिना यावेळेस पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या दृष्टिकोनातून मैदानामध्ये उतरणार आहे, तर स्पेन दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ करणार आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास की मेस्सीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि मेस्सीकडे अजून एक वैयक्तिक रेकॉर्ड करण्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण तो सध्या गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये आहे. सर्वाधिक जास्त गोल कोण करतंय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मेस्सी काल रात्रीची जो सामना झाला तो त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती होता, पण नंतर एम्बाप्पेने 2 गोल करत त्यांनी आघाडी मिळवलेली आहे. त्यामुळे आज मेस्सी नेमके किती गोल करतो आणि तो ही गोल्डन बूटची शर्यत जिंकतो की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये भारतीय संघ जरी या फुटबॉलच्या विश्वचषकामध्ये नसला तरी सुद्धा साऱ्या भारतीयांच्या नजराही नेमकं कोण जिंकतंय. आपल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये खूप फुटबॉलला फॉलो केलं जाते आणि अर्जेंटिनाच्या संघाला सगळ्यात जास्त फॉलो केलं जातं. सो सगळ्यांच्या नजरा हा साहजिकच अर्जेंटिनाकडे लागलेल्या आहेत. निश्चितच तेजश्री, खरं तर आता मेस्सीची वाटचाल ही गोल्डन बूटच्या दिशेनं होतीये का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि फुटबॉलच्या महाकुंभातून आता थेट जाऊयात पंढरपूरच्या वारीकडे. पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ, दक्षिणमुख वाहत चंद्रभागा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा आज शेवटच्या टप्प्यामध्ये आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज हा प्रवेश करेल. तर माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी इथं आज सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह सोलापूर जिल्हा नागरिक पालखी सोहळ्याचं स्वागत करतील. त्यानंतर पालखीचा आजचा मुक्काम हा नातेपुते इथं असणार आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज इंदापुरातून सराटीकडे मार्गस्थ होईल. पुणे जिल्ह्यातील हा त्यांचा शेवटचा मुक्काम असणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातल्या सराटी इथं मुक्काम असणार आहे. आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन कसबे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतेय. वारकऱ्यांचा उत्साह आता द्विगुणित होतोय. काय भावना आहेत आणि काय वारकऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया आहेत? नक्कीच वारकऱ्यांसाठी हा आजचा आनंदाचा क्षण आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जे काही वारकरी चालत आहेत त्यांच्यासाठी आता पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला हा शेवटचा टप्पा आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर माळशिरस मधील धर्मपुरी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे. आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे CEO कुशल जैन यांच्यासह लोकप्रतिनिधी असतील, सोलापूर जिल्ह्यातील नागरिक असतील, हे सर्वजण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं अत्यंत आनंदानं स्वागत करतील. यानंतर धर्मपुरी या ठिकाणी विसावा होईल आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो नातेपुते या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातल्या शेवटचा टप्प्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. त्यांच्यासाठी पंढरी आता समीप आलेली आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आज आहे. तर तिकडे तुकाराम महाराज आज इंदापूरमधून सराटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत आणि सराटीमध्ये आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे. आणि सराटीतला मुक्काम संपून उद्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. उद्या अकलूजमध्ये जवळ आलेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसांडून वाहताना दिसतो. निश्चितच आपण पाहतोय सचिन, खरं तर वारकऱ्यांचा चेहऱ्यावरचा हा आनंद आता आणखी वाढत जाणार आहे, कारण लाडक्या पांडुरंगाला आपल्या पांडुरंगाच्या भेटीच्या जवळ हे संपूर्ण वारकरी, हा संपूर्ण वारकऱ्यांचा मेळा पोहोचलेला आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुण्याच्या भोर तालुक्यातील दीडघर हातवे बंधारा सर्व वाहनांसाठी बंद केल्यानं ग्रामस्थांची गैरसोय वाढलेली आहे. केतकावणे हातवे पर्याय मार्ग तीव्र चढउतार, नागमोडी वळणं आणि चिखलामुळे अपघात प्रवण ठरलेला आहे. पुणे महापालिकेच्या बनावट भरती अपहरणा प्रकरणामध्ये शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील यांना निलंबित केलं. त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
खोटे लेटर हेड, बनावट शिक्के आणि नियुक्ती आदेश तयार करून अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बार्टीचा कौशल्य विकास कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. पुणे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर इथल्या SM जोशी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम झाला. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र दिलं आहे. HSRP डिजिटल नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर पुणे RTOनं धडक कारवाई सुरू केली आहे. 30 जूनची मुदत संपल्यानंतर अवघ्या 15 दिवसात पुणे विभागात 2684 वाहनांवर कारवाई केली आहे. तर वाहनधारकांनी तातडीनं नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे. महावितरणनं पुणे परिमंडळात 1 ते 16 जुलै दरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत 1281 वीज चोरांवर कारवाई केली. 3,40,000 युनिट वीज चोरी केल्या प्रकरणात 81,55,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. आणि आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. नाशिक रोड परिसरातील बिटको पोलीस चौकीमध्ये लाचखोरीचा प्रकार समोर आलाय. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाच्या प्रकरणात चौकशीचा त्रास होऊ नये आणि तपासात मदत करण्याच्या नावाखाली 30,000 रुपयांची लाच मागितली आहे. नाशिक शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नाशिक महापालिकेनं सर्व मराठी शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरातील सुमारे 350 मराठी शाळांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. नाशिक रोडमधील स्टार प्लस मॉल या परिसरात भरदिवसा कारची काच फोडून चोरट्यानं 82,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे वाहन पार्क करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नाशिकच्या येवल्यात शेतकऱ्यांनी कल्पकतेचा वापर करत एक जुगाड केला. ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रांनी मशागत खर्चिक असल्यानं सायकलीच्या जुन्या चाकांचा आणि लोखंडी अवजारांचा वापर करून कोळपणीचं यंत्र तयार केलेलं आहे. यात कमी खर्च आणि कमी श्रमात हे काम पूर्ण होतं. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वनविभागानं मोठी कारवाई केली आहे. दापूर शिवारात मोरांची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या पथकानं रंगेहात ताब्यात घेतलं. दापूर शिवारातील 70 हेक्टर रोपवन परिसरात ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये आरोपींकडून एक गावठी कट्टा, मृत मोर आणि 2 बॅटऱ्या जप्त केल्या आहेत. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन.